हाय फ्रेंड्स, आज आपण चमचमीत सर्वांना आवडणारी तोंडाला पाणी सुटणारी पाणीपुरी कशी करायची ते पाहणार आहोत। पण आपली ही पाणीपुरी थोडीशी हटके बरं का, मान्सून स्पेशल आहे। तर यामध्ये मी कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरच्या 2 आणि आल्याचा एक छोटा तुकडा घेतलाय। कांदा आहे तो बारीक चिरून घेतलाय आणि जे जांभळं आहे ती स्वच्छ धुवून घेतले। तर आजचं जे पाणी आहे, खट्टा मिठ्ठा पाणी जे म्हणतो, ते आज आपण जांभळापासून बनवणार आहोत, जेणेकरून जी शुगरवाली लोक आहेत ते जी भर के पाणीपुरी खा सकते। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने आपण त्याचा गर आणि बिया वेगवेगळे करून घेतलेले आहेत। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हा गर घालायचा आणि त्यामध्येच आपण कोथिंबीर, हिरवी मिरची आणि पुदिना घालणार आहोत। मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी किंवा जास्त ठेवायचे, जेणेकरून लहान मुलं खाणार असतील तर मिरची कमी वापरायची आहे। सोबत जांभळामध्ये गोड आणि आंबट असे दोन्ही फ्लेवर असतात, त्यामुळे तुम्हाला 2 पाणी बनवायची गरज नाही। आणि आंबट चिंबट खाल्ल्यामुळे मुलांना मान्सूनमध्ये खोकला येण्याची सुद्धा शक्यता असते, तर ती सुद्धा होणार नाही, त्यामुळे मी याला मान्सून स्पेशल असं म्हणलेलं आहे। आता स्मूथ अशी हे जी आपण बॅटर तयार करून घेतलं म्हणू शकता, किंवा पाणी तयार करून घेतलं। आणि आता आपण हे जे पाणी आहे ते मी फक्त गाळून का घेते, जर हिरवी मिरचीचा एखादा तुकडा राहिला असेल तर मुलांच्या तोंडात जायला नको म्हणून। जर मोठी माणसं फक्त खाणार असतील आणि नाही गाळलं पाणी तरी सुद्धा चालेल। आता हे पाणी गाळून घेतल्यानंतर आणखी थोडंसं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता। अगदी कमी यामध्ये हिरव्या मिरचीचा चोथा निघालेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये बुंदी घालायची, तर बुंदी तुम्ही कमी किंवा जास्त घालू शकता। माझ्या मुलांना बुंदी फार आवडते, त्यामुळे मी थोडीशी जास्त घातलेली आहे। आता यामध्ये कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली, त्यानंतर मीठ घालायचं, काळं मीठ थोडंसं घालायचं आणि थोडीशी, अगदी थोडीशी मी यामध्ये साखर घालते आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आणि हे पाणीपुरीचं पाणी अगदी सिंपली टेस्टी आणि हेल्दी तयार झालेलं आहे। तुमच्या घरातली सर्व लोक ही इझिली पाणीपुरी खाऊ शकतात, लहान मुलं आणि वयस्कर व्यक्ती सुद्धा। तर आता पुढची प्रोसेस आपण करायला घेऊया। तर बटाटा मी बॉईल करून कुस्करून घेतलेला आहे। तर आता आपण प्लेट करण्याआधी बटाट्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहोत। बटाटा तुम्हाला अगदी चटपटीत करायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये आणखी कांदा, हिरवी मिरची बारीक चिरलेली, चाट मसाला, आमचूर पावडर सुद्धा घालू शकता, पण मी जास्त चटपटीत असं बनवलेलं नाही। आता जी पाणीपुरी आहे ती मी बाहेरून आणलेली आहे, तुम्ही घरी सुद्धा त्या पुऱ्या बनवू शकता। आता जी पुरी आहे त्याची आपण प्लेटिंग करूया। जर तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण मी ज्या वेळेला नवीन रेसिपी अपलोड करीन त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। आता जो बटाटा आहे तो पुरीमध्ये आधी व्यवस्थित आपण सर्व पुरीमध्ये घालूयात। अगदी ही मान्सूनमध्ये तुम्ही एकदा तरी जांभळापासून पाणीपुरीचं पाणी करून बघा, फार टेस्टी लागतं आणि सोबत हेल्दीही आहे, त्यामुळे आपण बिनधास्त हे खाऊ शकतो। थोडासा कांदा आणि पाणीपुरीचं जे पाणी आहे ते आता आपण या पुऱ्यामध्ये घालूयात। तुमचा विश्वास बसणार नाही, पण खूप छान टेस्टी असं हे पाणी तयार झालं, खट्टा मिठा, आणि कुठलाही तो फ्लेवर आंबट चिंबट नसल्यामुळे तो बाधण्याचीही शक्यता अगदी 100% नाही आहे। त्यामुळे तुम्ही मान्सूनमध्ये अशा प्रकारे पाणीपुरी करून बघा, खाऊन बघा, आणि जर का तुम्हाला आवडली तर मात्र चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।